एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. चला तर मग आज आपण रव्याचे गुबगुबीत असे आप्पे बघणार आहोत. तर त्यासाठी इथे 2 कप बारीक रवा आणि ताक. तर ज्या कपाने रवा घेतलाय त्याच कपाने 1.5 कप ताक घालून घ्यायचे. रवा मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे अजून आपल्याला अर्धा कप ताक लागणार आहे. तर अर्धा कप ताक घालून रवा छान सैलसर भिजवून घ्यायचा आहे. नंतर इथे तडक्यासाठी हिरवी मिरची, मोहरी, मीठ, साखर, हिंग, तेल, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर एका तडका पॅनमध्ये तेल घ्यायचे. नंतर गॅसवर तेल चांगलं गरम करायचे. नंतर मोहरी घालायची, मोहरी तडतडू द्यायची, हिंग घालायचे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तडका रव्याच्या बॅटरमध्ये घालून छान असं मिक्स करायचे. मिक्स झालं की चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे साखर घालायची. तर छान असं मिक्स करायचे. नंतर पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. नंतर 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचे. नंतर गॅसवर आप्पे पात्र ठेवायचे. ते गरम झालं की तूप सोडून घ्यायचे. तर छान असं तूप लावून घ्यायचे. नंतर बॅटर मिक्स करून आप्पे पात्रात सोडून घ्यायचे. तर लक्षात ठेवा, फुल भरून नाही घ्यायचं आपल्याला, इथे थोडं कमीच ठेवायचं आहे कारण नंतर आप्पे फुलतात म्हणून. नंतर 5 मिनिटासाठी झाकण ठेवून 5 मिनिटांनी झाकण काढून आप्पे कडेने सोडून पलटी करून घ्यायचे. तर बघा किती छान फुललेत आप्पे. तर पुन्हा 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचे. तर 3 मिनिटांनी आपले आप्पे रेडी झाले. तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने आपण दुसरी पण बॅच करून घेऊया. तर इथे मी आता तेल घालते. नंतर बॅटर आप्पे पात्रात सोडून घ्यायचे, झाकण ठेवायचे. तर इकडे चटणीची तयारी करूया. तर इथे खोबरं घेतलंय, शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू, आलं, तीळ, मीठ, साखर, मोहरी आणि हिंग. तर इथे आपण खोबरं ओलं नाही घेतले. तर खोबरं एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन शेंगदाणे, 2 हिरवी मिरची, 1 इंच आलं आणि मूठभर कोथिंबीर घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचे. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचे. तर ही चटणी थोडी सैलसरच असते. नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायची. नंतर तडका पॅनमध्ये तेल घालून तेल चांगलं गरम करायचे. नंतर मोहरी घालायची, मोहरी तडतडू द्यायची. नंतर तीळ घालायचे, हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून. लक्षात ठेवा, तडका गरमच चटणीत घालायचा नाही, थोडं कोमट करायचं आहे. नंतर चटणीमध्ये चवीपुरतं मीठ, साखर आणि अर्धा लिंबू पिळून मिक्स करून घ्यायचे. नंतर कोमट झालेला तडका चटणीत घालून घ्यायचा आहे. छान असं मिक्स करायचं आहे. तर आपली चटणी इथे रेडी झाली आहे. तर खाण्यासाठी आपले आप्पे आणि चटणी रेडी झाली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.